नमस्कार, आपलं स्वागत आहे न्यूज 13 महाराष्ट्राच्या बातमीपत्रात. सीना नदीला मोठा पूर आला असून नदीच्या पुराच्या साम्राज्यात आजूबाजूची शेती आणि घरं पाण्यात गेलेले आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. कालपासून झालेल्या जोरदार पावसामुळे नदीची पातळी झपाट्याने वाढली आहे. शेतांमध्ये पीक पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. काही ठिकाणी घरात सुद्धा पाणी शिरलेलं असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. माझं नाव लक्ष्मण दत्तात्रय सुरवसे, मी तिरेगावचा आहे. सीना नदीला महापूर आलेला आहे आणि गावाकडे ते नदीच्या कडेला घरं बिरे ती पूर्ण वाहून गेलेली आहे ती. आणि एवढं नदीला पूर जे आलेलं आहे भरपूर. आणि राहण्याची सोय ती वरच्या वंशर शाळेमध्ये केलेली आहे. आणि दिलीप रावजी माने माझे आमदार यांनी सगळे राहण्याची जेवणाची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. आणि सरकारने तात्काळ तिरेगावला मदत करावी. शिंगोली, तरडगाव, शिवणी आणि पाथरी ही पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे. आणि सरकारने लगेच तात्काळ अशी मदत करावी ही आमची मागणी आहे. आणि गुरंसुद्धा होऊन गेलेली, गुरं कोंबड्या ही पूर्ण वाहून गेलेली आहे ती. मग आम्ही कसं करायचं आता? आणि वरनं पाऊससुद्धा चालू आहे वरनं. ते परिस्थिती बेकार आहे सध्याच्या ह्याच्यात. शेड पाण्यात गेलेला आहे. पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. नदीच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच राहिला तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.